आता अच्छी बातमी, विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांना घाम फुटला होता असा दावा एकनाथ शिंदेनी केलाय। मोदींसोबतच्या भेटीनंतर ठाकरे 3 वेळा पाणी प्याले, चहा सुद्धा मागवला असं शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मोदींची भेट घेतली होती। त्या भेटीवरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला। मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी। मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी। शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख मिस्टर बीन असा केला। काही मिस्टर बीन ने डस्टबिनचा उल्लेख केला। सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना, मिस्टर बीन सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती, त्यामुळे हे हाल झालेत। सगळेजण गेले, कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना, त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत। बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। मोदींच्या भेटीनंतर ठाकरेंना घाम फुटला होता असा दावाही शिंदेंनी केलाय। डस्टबिन मध्ये कोण बसलं होतं कुणी बघितलं नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं। 3-3 ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं। चहा मागवा म्हणाले, चहा पण पिली, पण चहा कुठली होती? वाघ बकरी चहा, ती पाहिली। यांचे प्रमुख पण या वादाची सुरुवात 18 मार्चला विधान परिषदेत एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानं झाली। ठाकरेंनी मोदींसमोर माफी मागितली होती असा दावा शिंदेंनी केला होता। त्यावर ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं होतं। मी मोदींना भेटलो तेव्हा शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते का असा ठाकरेंनी लगावला होता। यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले, मला माफ करा। मोदी साहेबांना भेटले, मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो, इकडे येऊन पलटी मारली। तुम्ही पण गेले होते, तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा। नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली, ही मला गोष्ट माहित आहे। हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते, आम्हाला कळलंच नाही। हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते, आम्हाला कळलंच नाही। या वादाला शिंदेंनी आज पुन्हा फोडणी दिली। मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी। ठाकरे मोदींना भेटले त्यावेळी दिल्लीत अजित पवार आणि अशोक चव्हाण उपस्थित होते, पण चव्हाण आणि अजित पवारांनी यावर आजपर्यंत कोणतंही भाष्य केलं नाही।